नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यस्वी या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत। विषय आहे पचनशक्ती। त्यामध्ये खास करून 4 महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत। नंबर 1, पचनशक्ती आपल्या शरीरामध्ये नेमकी काय महत्त्वाची भूमिका निभावते? पचनशक्ती चांगली असणं शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे? नंबर 2, पचनशक्ती खराब झाली हे कसं ओळखायचं? पचनशक्ती खराब झाल्याची 5 मुख्य लक्षणं कुठली? नंबर 3, पचनशक्ती खराब होण्याची 5 मुख्य कारणं कुठली? आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा मुद्दा शेवटचा बघणार आहोत, तो म्हणजे पचनशक्ती खराब झाल्यानंतर घरच्या घरी कुठले 5 सोपे खात्रीशीर उपाय करायचे जेणेकरून पचनशक्ती चांगल्या प्रकारे मजबूत होईल, परत पचनाच्या संबंधित आपल्याला त्रास होणार नाही, एकूणच आपलं संपूर्ण मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठणठणीत राहील, तेही नैसर्गिकरित्या। चला तर मग पाहूया। त्याआधी छोटीशी विनंती असेल, जर हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यस्वी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। आजपर्यंत आपल्या चॅनलवरती जवळपास 1,500 व्हिडिओ आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती सांगणारे बनवलेले आहेत। तुम्हाला हवी असलेली शास्त्रीय माहिती चॅनलला भेट देऊन आवर्जून पहा, आवडल्यास लाईक करा, कॉमेंट देखील करा, आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा घेऊया, तो म्हणजे पचनशक्ती आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाची आहे। मित्र हो, तुम्ही कितीही पंचपक्वान्न खात असाल, कितीही भारी क्वालिटीचा अन्न पदार्थ खात असाल, कितीही सोन्यासारखा घास खात असाल, पण जर समजा तुमची पचनशक्ती खराब असेल तर त्याचा शून्य उपयोग आहे। या उलट जर तुमची पचनशक्ती चांगली ठणठणीत मजबूत असेल, निरोगी असेल, तेव्हा तुम्ही चटणी भाकर जरी खाल्ली तर तुमचा त्या अन्नातला कण ना कण तुमच्या अंगाला लागणार आहे, जो शरीर आणि मन तंदुरुस्त राहण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे। आणि म्हणूनच पचनशक्ती आपल्या शरीरातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। पचनशक्ती चांगली असेल तरच आपलं सगळं शरीर चांगलं राहू शकतं। कारण कुठलीही गाडी चालायचं म्हटलं तर त्याला पेट्रोल लागतं, पेट्रोल नसेल तर गाडी अजिबातच चालत नाही। इंजिन कितीही चांगला असू द्या, तुमच्याकडे कितीही महागडी गाडी असू द्या, अगदी शरीराचं देखील तसंच आहे। तुमच्याकडे कितीही चांगले पोषक अन्न पदार्थ खायला असू द्या, कितीही चांगलं घर असू द्या, कितीही चांगली कपडे असू द्या, तुम्ही कितीही दिसायला चांगले असू द्या, जर तुमची पचनशक्तीच खराब असेल तर तुम्हाला खाल्लेला अन्नातला एकही कण अंगाला लागणार नाही। त्या परिणाम म्हणून तुम्हाला वेगवेगळे त्रास, वेगवेगळे आजार व्हायला लागतील, एकूण तुमच्या शरीराचं आरोग्य धोक्यात यायला लागेल। सध्याच्या या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये बदललेल्या चुकीच्या आहार विहारामुळे, खानपानामुळे, अवेळी जेवणामुळे, काहीही कधीही खाल्ल्यामुळे, सततच्या ताणतणावामुळे पचनशक्तीचं आरोग्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये धोक्यात येताना दिसून येत आहे। म्हणून वारंवार अनेक लोक, अनेक रुग्ण पचनशक्तीच्या संबंधित आजार घेऊन येत आहेत, तक्रारी घेऊन येत आहेत, ज्यामुळे त्यांचं दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झालेलं आहे। कोणी म्हणतं खाल्लेलं पचत नाही, अंगी लागत नाही, कोणी म्हणतं खाल्लं की लगेच संडासला जावं लागतं, कोणी म्हणतं पोट गच्च होतं, पोटामध्ये गॅस होतं, मळमळ होते, उलटी होते, भूकच लागत नाही, जेवावंसं वाटत नाही, कोण म्हणतं संडासच साफ होत नाही, पोटामध्ये गॅसच होतो, खालून पात जातात, वरून करपट ढेकरा येतात, तोंडामध्ये गुळण्या येतात, वारंवार पित्त होतं, तोंडाची चव जाते, काही खाऊ पिऊ वाटत नाही। मग अशा वेळी कुठल्या तरी जुजबी उपचार केले जातात, औषध गोळ्या घेतल्या जातात, कुठलं तरी चूर्ण घेतलं जातं, पण तात्पुरताच आराम मिळतो। परत ते चूर्ण बंद केलं, त्या परत गोळ्या बंद केल्या की परत पहिले पाडे 55 होऊन बसतात आणि पहिल्यासारखा पचनाचा त्रास व्हायला लागतो आणि कायमस्वरूपी त्याच्यापासून काही सुटकाच होत नाही। खरं तर खाल्लेलं अन्न पचन होणं, त्या अन्नामध्ये असणाऱ्या पोषक तत्वाचं शरीरामध्ये शोषण होणं आणि शोषून घेतलेल्या या सगळ्या अन्न तत्वांचा, पोषक तत्वांचा, जीवनसत्वाचा, विटॅमिन्सचा, मिनरल्सचा, प्रोटीनचा, फॅटचा, कार्बोहायड्रेटचा आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीला अत्यंत चांगल्या प्रकारे फायदा होणार असतो। पण मात्र पचनशक्ती जर खराब झाली तर ह्या सगळ्या गोष्टी धोक्यात येतात। ह्या सगळ्या गोष्टी, पोषक तत्व आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नाहीत, चा परिणाम म्हणून आपलं शरीरामध्ये असणारे सगळे अवयव, सगळ्या पेशी ह्या उपाशी मरायला लागतात आणि त्या आजारी पडून त्यांचं काम कमी होतं आणि एकूण आपलं आयुष्यमान देखील कमी होऊ शकतं। काही रुग्ण ही पचनशक्ती सुधारण्यासाठी खूप महागडी औषधं घेतात, महागडे डॉक्टर करतात,
पण तात्पुरताच त्यांना आराम मिळतो आणि याचा विपरीत परिणाम आपल्या पचनशक्तीवर देखील होऊ शकतो। या औषध गोळ्यांच्या वारंवार केलेल्या वापरामुळे आपल्या आतड्याच्या हालचाली मंदावतात, त्याची नैसर्गिक हालचाल कमी होते, आतड्यांच्या मांसपेशी, पोटाच्या मांसपेशी ह्या आजारी पडायला लागतात, त्यांच्यामधली लवचिकता कमी होते, आतडी जास्त कोरडी पडायला लागतात, किंबहुना या औषध गोळ्यांची, या चूर्णाची आतड्याला सवय देखील लागू शकते। आयुष्यभरासाठी तुम्हाला या औषध गोळ्यावरती, चूर्णावरती अवलंबून राहायची वेळ येऊ शकते आणि एवढं करून सुद्धा तुम्हाला समाधानकारक पचनशक्ती सुधारण्यासाठी फायदा होणार नाही। नक्कीच तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल, ठणठणीत राहायचं असेल, तुमच्या शरीराच्या सगळ्या अवयवांना, सगळ्या पेशींना, सेलला पुरेशी पोषक तत्व, जीवनसत्व, खनिजे मिळायची असतील तर तुमची पचनशक्ती चांगली असणं गरजेचं आहे। पचनशक्ती चांगली तर सगळे अवयव चांगले राहू शकतात। यावरून आपल्याला आपल्या पचनशक्तीचं महत्व लक्षात येतं। आता पाहूया दुसरा मुद्दा, तो म्हणजे पचनशक्ती खराब झाली ही कसं ओळखायचं, त्याची 5 मुख्य लक्षणं कुठली। त्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं लक्षण ते म्हणजे अपचनाचा त्रास होणं, खास करून पोट गच्च होणं, पोटामध्ये गॅस होणं, पोट डांबरल्यासारखं होणं, अस्वस्थ वाटणं, बेचैन वाटणं, डोकेदुखी होणं, मळमळल्यासारखं वाटणं, उत्साह कमी होणं, दिवसभर कुठल्याही कामामध्ये मन न लागणं, शरीरामध्ये ताकद नसणं, थकवा जाणवणं। नंबर दुसरं मलावरोध अर्थात बद्धकोष्ठता। आपल्या आतड्याच्या हालचाली नियमितपणे होणं गरजेचं आहे। जर पचनशक्ती खराब झाली असेल तर आतड्याच्या हालचाली मंदावतात, त्यामुळे खाल्लेलं अन्न आतड्यामधून पुढं सरकत नाही, जठरामधून, लहान आतड्यामधून, मोठ्या आतड्यामधून जात असताना त्याच्यावर काही प्रक्रिया केली जाते, ही व्यवस्थित होत नाही। जे पचवायचं अन्न आहे ते वेगळं केलं जातं, जे वेस्ट आहे ते वेगळं केलं जातं, टाकाऊ पदार्थ वेगळे केले जातात, पण पचनशक्ती खराब झाल्यावर हे विलगीकरण व्यवस्थित होत नाही, परिणामी आपल्या आतड्याच्या हालचाली मंदावतात आणि याच्यामुळे शरीरामध्ये टाकाऊ पदार्थ जमा व्हायला लागतात, नियमितपणे साफ होत नाही, वारंवार संडासला जावं लागतं, संडास कडक होते, काही वेळेला बोटांनी संडास काढायची वेळ येते, एकदा संडासून जाऊन आल्यानंतर परत संडासला जाण्याची इच्छा व्हायला लागते, संडासला जास्त उशीर लागतो, संडासची जागा दुखायला लागते, अशा प्रकारच्या समस्या दिसून येतात। नंबर तिसरं महत्वाचं लक्षण आहे वारंवार आम्लपित्त होणं, उन्हामध्ये आंबट पाणी येणं, गुळण्या येणं, छातीमध्ये, घशामध्ये, पोटामध्ये भडभड करणं, आग होणं, जळजळ होणं, डोकं दुखणं, मळमळल्यासारखं वाटणं, अशी लक्षणं दिसून येतात। नंबर 4 पोट खूप जास्त फुगणं आणि पोटामध्ये खूप जास्त गॅसेस होणं, गॅसेस खालून जाणं किंवा तोंडामधून ढेकरा येणं, कधी कधी हा ढेकरा करपट असतात, खालून जाणारा जो पाद असतो तो देखील अतिशय घाणेरडा वासाचा असतो, सोबतच पाद देखील सहजासहजी निघून जात नाही, त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, जेव्हा तो निघून जातो तेव्हा मग आराम वाटायला लागतो। आणि नंबर 5वं लक्षण आहे, जर तुमची पचनशक्ती खराब झाली असेल तर त्याचा परिणाम तुमच्या सगळ्या अवयवांवरती होऊन तुम्हाला वेगवेगळे आजार निर्माण व्हायला लागतात। त्याचा परिणाम म्हणून बीपी वाढू शकतो, तुमची शुगर वाढू शकते, तुमच्या शरीरामध्ये जास्तीचं फॅट जमा होऊ शकतो, कोलेस्ट्रॉल वाढू शकतो, तुम्हाला वारंवार त्वचेचे आजार व्हायला लागतात, केस तुमचे गळायला लागतात, केस लवकर पांढरे व्हायला लागतात, श्वसन विकार व्हायला लागतात, वारंवार दम लागायला लागतो, मानसिक आजाराचं प्रमाण वाढतं, उदास वाटणं, चिडचिड होणं, राग येणं, अस्वस्थ वाटणं, बेचैन वाटणं, सतत चिंताग्रस्त असणं, वजन खूप जास्त वाढणं किंवा वजन खूप कमी होणं, कारण एकूण पचनशक्तीचं आरोग्य जर धोक्यात आलं तर संपूर्ण शरीरामध्ये असणारे अवयव धोक्यात येतात, कारण त्यांना पचनशक्ती खराब झाल्यामुळं पोषणच व्यवस्थित मिळत नाही। तर ही झाली पचनशक्ती खराब झाल्याची 5 मुख्य लक्षणं। आता पाहूया पचनशक्ती खराब होण्याची 5 मुख्य कारणं कुठली। कारण नीट समजून घ्या, कारण समजल्याशिवाय आणि ते कारण दूर केल्याशिवाय तुमचा पचनशक्ती खराब झाल्याचा आजार कायमचा बरा होणार नाही। सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे अति जास्त प्रमाणामध्ये खाणं, ओव्हर इटिंग असं आपण ज्याला म्हणतो। खरं तर आहार म्हटलं की क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्हीही गोष्टी महत्वाच्या आहेत। जेव्हा तुमच्या आहाराची क्वालिटी खराब होते तेव्हा देखील तुम्हाला पचनाचा त्रास होऊ शकतो, जेव्हा तुमच्या आहाराची क्वांटिटी जास्त असते तेव्हा देखील तुम्हाला पचनशक्तीचा त्रास होऊ शकतो। त्यामुळं जर तुम्ही अति जास्त प्रमाणामध्ये दरवेळी खात असाल, पोट गच्च भरून नरड्याला येईपर्यंत खात असाल, खाताना घाई करत असाल, वसवस करत असाल, हावहाव करत असाल, किती खाऊ की किती नाही की म्हणून व्यवस्थित न चावता गप्पा खात असाल तर तुमचं पोट खराब होतं, पचनशक्ती धोक्यात येते। नंबर दुसरं कारण आहे पचनशक्ती खराब करणारा आहार। आतडं, जठर, लहान आतडं, मोठं आतडं यांच्यासाठी योग्य नसलेला आहार जर तुम्ही खात असाल तर तुमची पचनशक्ती लवकर खराब होते। खास करून जंक फूड, फास्ट फूड, जास्तीचे तळलेले, जास्तीचे मसालेदार, तेलकट पदार्थ, पॉकेटबंद, हवाबंद प्रक्रिया केलेले, जास्तीचं मीठ, जास्तीचं साखर आणि जास्तीचा तेल असणारा आहार, फ्रीजमध्ये साठवून ठेवलेला थंड आहार, थंड पदार्थ, थंड पेय, सोडायुक्त पेय, कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, बेकरीचे पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, गव्हाचे पदार्थ, कधीही कोणत्याही वेळेला काहीही खाणं, अचरट बचरट खाणं, दररोजच्या जेवणाच्या वेळा अनियमित असणं, दररोज वेगळ्या वेळेला जेवण, रात्री कधीही उशिरा जेवण, लगेचच झोपणं, सोबतच आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये मांसाहार असणं,
ही सगळी कारण आहेत. तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे भूक नसताना आहार घेणं, खाणं. बऱ्याच जणांना सवय असते की टाइम झालाय काहीतरी जेवण्याचा, काहीतरी खाण्याचा म्हणून खातात, काहीतरी आवडतंय म्हणून खातात, कोणीतरी सोबतचं खाते, घरातले खातात, मित्र खातायत म्हणून लगेच आपण खायला बसतो, भूक नसताना स्वतः खाणे. असं केल्यानं काय होतं की आधी खाल्लेलं तुमचं पचलेलं नाहीये, त्याच्यामध्ये जर तुम्ही अजून टाकत असाल तर मग गडबड होऊन बसते. कारण खाल्लेलं अन्न पचण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागतो. त्याच्यावर जर तुम्ही ओव्हरलोड आणत असाल तर ते मिक्सर काय होतं, जाम होतं. आणि मिक्सर जाम झालं की आपल्याला माहित आहे ते वरून कुठूनही बाहेर यायला लागतं. अगदी शरीराचं देखील तसंच आहे. आतडं म्हणजे मिक्सरच आहे. आपण खाल्लेलं अन्न चांगलं मिक्स होतं आणि ते मिक्स होण्यासाठी काहीतरी त्याला जागा लागते, पुरेशी वेळ लागतो पुरेसा. पण तसं न करता जर तुम्ही वारंवार त्याच्यामध्ये भरती करत असाल आणि मिक्स कर म्हणत असाल आतड्याला, तर आतडं ते काम व्यवस्थित करणार नाही. त्याचा परिणाम म्हणून ते खाली सरकायचं सोडून वर यायला लागतं आणि मग कुठून तरी उलटीतून संडासमधून बाहेर पडायला लागतं. चौथं महत्वाचं कारण आहे व्यायामाचा अभाव, शारीरिक हालचालीचा अभाव. हल्ली बरेच लोक एक ठिकाणी बसून दिवसभर काम करतात, बैठे जीवनशैली आहे, ऑफिस वर्क आहे. बऱ्याच जणांना व्यायामाचा कंटाळा येतो, शारीरिक हालचाल करू वाटत नाही, आळस खूप भरलेला असतो. किंवा कुठल्या शारीरिक आजारामुळे हालचालच करता येत नाही, गुडघे दुखत असतील, पाय दुखत असतील, पॅरालिसिस आहे, झोपून राहावं लागतं, हालताच येत नाही. अशा वेळी पचनशक्ती खराब होण्याचा धोका जास्त वाढतो. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे मानसिक आजार असणं. जर तुम्ही सतत उदास असाल, सतत तुम्हाला जास्तीचा राग येत असेल, चिडचिड होत असेल, सतत तुम्ही ताणतणावामध्ये, चिंता, काळजीमध्ये असाल, तर तुमची पचनशक्ती खूप लवकर खराब होते. आता तुम्ही अनुभवलं असेल, जेव्हा तुम्ही दुःखी असता, उदास असता, तेव्हा तुम्हाला जेवण करावं असं वाटत नाही आणि बळजबरीनं केलं तर तुम्हाला ते व्यवस्थित पचत देखील नाही. कारण आपला मेंदू आणि आपली आतडी यांचा खूप जवळचा घनिष्ठ संबंध आहे. शिवाय आपण आपल्या आतड्याला सेकंड ब्रेन असं देखील म्हणतो, गट ब्रेन ज्याला आपण म्हणतो. हे गट ब्रेन देखील तितकंच महत्वाचं आहे जितका आपला मेंदू महत्वाचा आहे. सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पचनशक्ती खराब झाल्यानंतर ती कायमस्वरूपी चांगली करण्यासाठी कुठले खात्रीशीर 5 घरगुती उपाय करायचे, नीट लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा आहे ते म्हणजे उपवास करणं. तुम्ही बघा, एखाद्या रोडवरती एखादा खड्डा पडलाय, तो खड्डा इतका मोठा आहे की तिथून वाहनं जायला देखील अडचण येत आहे. तो खड्डा दुरुस्त करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, त्या रोडवरची वाहतूक बंद करावी लागेल, तेव्हाच तो खड्डा बुजवता येईल. बुजवल्यानंतर सुद्धा तो वाळवण्यासाठी, चांगला पक्का बसण्यासाठी काही दिवस, काही वेळ जाऊ द्यावा लागेल, मग तिथून वाहतूक सुरळीत होईल. अगदी आपल्या शरीराचं, पचनशक्तीचं, आतड्याचं देखील असंच आहे. आतड्यामध्ये कुठेतरी अडचण आहे, ते कुठेतरी आजारी पडले तर तेव्हा तिथं जाणारी वाहतूक म्हणजे जो खाल्लेला अन्नपदार्थ, घास आहे, ते बंद होणं गरजेचं आहे. आपल्या आतड्यामध्ये स्वतःहून नैसर्गिकरित्या बरे होण्याची क्षमता आहे. आपल्याला फक्त एवढंच करायचं की तिथलं ट्रॅफिक बंद करायचंय. ट्रॅफिक बंद झालं तर निसर्गतः आपल्या शरीराला आतडी रिपेअर करता येतील, पहिल्यासारखी ती निरोगी करता येतील, पचनशक्ती पहिल्यासारखी ठणठणीत करता येईल. म्हणून लक्षात ठेवा, कधीही लंघन अर्थात उपवास आपल्या पचनशक्तीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. असंही आठवड्यातून एक उपवास करणं हे वैद्यकीय दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या अतिशय महत्वाचं आहे. सोबतच आपल्या आतड्यांना आराम देखील मिळणं अत्यंत गरजेचं आहे. एकदा आपण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा सवय म्हणून सतत आठवडाभर काही ना काही खात राहत असतो आणि एक दिवस जर तुम्ही आराम दिला तर तुमची आतडी वारंवार आजारी पडणार नाही, पचनशक्ती वारंवार खराब होणार नाही. दुसरा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे तुमच्या पचनशक्तीच्या खराब होण्याचं कारण शोधा आणि ते काढण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कुठलंही औषध गोळी घ्यायची गरज पडणार नाही. बऱ्याच लोकांना वाटतं पचनशक्ती खराब झाली, मला डॉक्टरकडे जायलाच पाहिजे, मला काहीतरी औषध गोळी, चूर्ण, काहीतरी पातळ औषध, सिरप प्यायलाच पाहिजे. अहो, पण तुमची पचनशक्ती कशामुळे खराब झाली ते तर पहा, तपासून. आता सांगितलेली कारणं कुठली आहेत का ते बघा, ते असतील तर दूर करा, मग कशाला तुम्हाला औषधाची गरज लागते हो. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की कुठल्याही आजाराचं कारण नेमकं शोधून काढा. ती कारणं शोधून काढण्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती खूप चांगली माहिती असणारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत, ते आवर्जून पहा. तुमचा कुठलाही आजार असू द्या, त्या प्रत्येक आजाराची कारणं आपण सांगितली. कारणं शोधून काढा, ती दूर करा, तुमचा आजार वारंवार होणारच. आणि जर समजा तुम्हाला तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी मी औषध दिलं आणि जर तुम्ही तुमच्या पचनशक्ती खराब होण्याचं कारणच दूर केलं नाही, तर माझं औषध काय काम करणार आहे? करेल तर तात्पुरतं करेल, थोड्या वेळापुरतं करेल. औषध बंद केलं की परत तुम्हाला तो त्रास सुरू होऊन जाईल. म्हणून कारण आवर्जून दूर करा. नंबर 3 उपाय आहे सुंठ, लवंग, मिरी, दालचिनी, ओवा, जिरे आणि बडीशोप यापैकी कुठलेही 2 पदार्थ घ्या. 1 ग्लास पाण्यामध्ये उकळा, ते पाणी निम्म झाल्यानंतर गाळून प्या, ज्याला आपण काढा असं म्हणतो.
हे पिल्यानं तुमची भूक वाढेल, पचनशक्ती सुधारेल, तोंडाला चव चांगली येईल, शरीरामध्ये जमा झालेले विषारी पदार्थ निघून जातील, दोष कमी होतील आणि तुम्हाला फ्रेश वाटेल। आठवड्यातून तुम्ही 1-2दा हा काढा पिऊ शकता। यासोबतच शरीरामध्ये आतड्यामध्ये वात वाढल्यामुळे सुद्धा आतडी कोरडी होतात, त्यामुळे पचनशक्ती खराब होते। खास करून ज्या लोकांची त्वचा वारंवार कोरडी पडते, शरीरामध्ये आतड्यामध्ये जास्त कोरडेपणा येतो, पोटामध्ये सतत जास्त गॅस होतात, पोट साफ व्हायला वेळ लागतो, थोडी संडास होते, वारंवार संडासला जावं लागतं, तुमचं वय 40-50च्या वर असेल, अशा वेळी आठवड्यातून 15 दिवसातून एकदा सकाळी उपाशी पोटी 10 ते 15 ml एरंडाचं तेल तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुमची आतडी चांगली मऊ होतील, त्याच्यामध्ये आतून लुब्रिकेशन होईल आणि कुठेही घाण साचून राहणार नाही, मल साचून राहणार नाही, पोट नियमितपणे साफ होईल, पोटा व्यवस्थित साफ होईल आणि तुम्हाला पचनशक्ती सुधारेल, पचनशक्तीचं आरोग्य चांगलं राहील आणि वारंवार अपचन होणार नाही, भूक लागायला लागेल, ठणठणीत फ्रेश वाटायला लागेल, उत्साही वाटायला लागेल। यासोबतच जर तुमच्या शरीरामध्ये पित्त दोष जास्त असेल, पित्त जास्त होत असेल, वारंवार ऍसिडिटी होत असेल, पोटामध्ये जळजळ करत असेल, भडभड करत असेल, छातीत जळजळ करत असेल, आंबट गुळण्या येत असतील, 10-15 दिवस दररोज सकाळी आणि संध्याकाळी 1-1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1-1 चमचा साजूक तूप टाकून तुम्ही पिऊ शकता, करून तुमची पचनशक्ती सुधारेल, भूक वाढेल, पोट देखील नैसर्गिकरित्या साफ होण्यासाठी मदत होईल। अजून एक महत्त्वाचं, रात्रीच्या वेळेला गव्हाचं आणि मैद्याचं अन्न खाऊ नका। दररोजच्या स्वयंपाकामध्ये भाकरी किंवा चपाती करत असताना कुठलंही पीठ अजिबात चाळून घेऊ नका, म्हणून मी नेहमी सांगत असतो, जो पीठ घेईल चाळून त्याची संडास जाईल वाळून। नंबर 4 महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे काळे मनुके। त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे, जीवनसत्व आहेत, खनिज आहेत। जर लहान मुलांची, स्त्रियांची, गरोदर मातांची आणि वयस्क लोकांची पचनशक्ती खराब झाली असेल तर काळे मनुके अक्षरशः वरदान आहे। या लोकांची जर पचनशक्ती मंदावली असेल तर ती लवकर चांगली रिकव्हर होण्यासाठी काळे मनुके चांगली मदत करतात। रात्री 15-20 मनुके चांगले स्वच्छ धुवा, पाण्यामध्ये भिजू घाला, नंतर ते मनुके 2 कप पाण्यामध्ये उकळा, त्यामध्ये चवीनुसार काळं मीठ आणि अर्धा चमचा तूप टाका, ते पाणी उकळून निम्म झाल्यानंतर हे मनुके त्याच्यामध्ये चांगले कुस्करून घ्या आणि ते पाणी गाळून तुम्ही प्या। सलग 15 ते 20 दिवस तुम्ही दिवसातून ते 1दा किंवा 2दा करू शकता, तुम्हाला किती त्रास आहे याच्यावरून तुम्ही ठरवा। आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा तो म्हणजे योग्य व्यायाम। व्यायाम सगळेच जण करतात पण योग्य करत नाही, चा परिणाम म्हणून त्यांची पचनशक्ती अजून जास्त खराब होते। पचनशक्ती सुधारण्यासाठी खास व्यायाम असतात, ते आपल्याला माहितच नसतात। खास करून वज्रासनात बसणं अत्यंत गरजेचं आहे। यासोबतच पवन मुक्तासन देखील पचनशक्ती सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतं। सूर्यनमस्कार आहेत, वेगळे क्रंचेस तुम्ही करू शकता। या सगळ्या व्यायामाच्या मुळे पोटाचे स्नायू चांगले मजबूत होतात, लवचिकता वाढते, आतड्याच्या हालचाली सगळ्यात महत्त्वाचं नैसर्गिकरित्या चांगल्या वाढतात, त्यामुळे खाल्लेलं अन्न कुठेही थांबत नाही, मलावरोध होत नाही, बद्धकोष्ठता होत नाही, सहज ते बाहेर पडतं कुठल्याही औषध गोळीशिवाय नैसर्गिकरित्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या व्यायामाच्या मुळे शरीरामध्ये असणाऱ्या सगळ्या पाचक ग्रंथी अतिशय चांगल्या प्रकारे काम करायला लागतात, त्या चांगल्या प्रकारे स्त्रावायला लागतात, परिणामी आपण खाल्लेलं अन्न अतिशय चांगल्या प्रकारे पचतं, त्याच्यामध्ये कुठेही अजिबात बाधा येत नाही। शिवाय ह्या व्यायामाचा, ह्या आसनांचा आपल्या मानसिक आरोग्यासाठी देखील चांगला फायदा होतो, म्हणून पचनशक्ती सुधारण्यासाठी योग्य व्यायाम देखील तितकाच महत्त्वाचा आहे। नक्कीच मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या। पचनशक्ती नेमकी काय काम करते, पचनशक्ती खराब झाली हे कसं ओळखायचं, पचनशक्ती खराब का होते याची कारणं कुठली असतात आणि पचनशक्ती खराब झाल्यानंतर कुठले 5 सोपे घरगुती उपाय करायचे। मित्र हो, तुम्हाला ही सगळी माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा, आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांची पचनशक्ती नैसर्गिकरित्या चांगली बनवण्यासाठी, ठणठणीत बनवण्यासाठी मदत करेल। ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील। परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद।